श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव. देवादिदेव महादेव भगवान शिव यांच्या चरणी कोटी कोटी नमन. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचेच आमच्या पूजा आस्था या चॅनलवर. टी पॉईंटवर बांधलेल्या घराचे वास्तुदोष व तोटे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कशा प्रकारचे घर बांधल्याच्या नंतर त्या घराचे आपल्याला काय दोष लागतात आणि चुकीचे वास्तू बांधल्यानंतर चुकीच्या ठिकाणी संडास बाथरूम चुकीच्या ठिकाणी किचन असल्याच्यानंतर घरामध्ये कुठल्या प्रकारे आपल्याला त्रास होऊ शकतो, काय तोटे होतात त्या गोष्टींचे, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच आपली वास्तू कशाप्रकारे योग्य राहील हे सुद्धा आपण या वास्तुदोष संबंधित या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनसुद्धा ऑन करा, म्हणजेच येणाऱ्या नवनवीन माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट्स आपल्याला मिळत राहतील. टी पॉईंटवर म्हणजे ज्या घरातून सरळ रस्ता बाहेरच्या दिशेला जातो किंवा दोन रस्त्यांच्या काटकोनाच्या कुठल्याही दिशेने बनलेले घर, असे घर ज्याच्या समोरच्या दरवाजातून आणि घराच्या वेगवेगळ्या बाजूने जाणारा सरळ रस्ता आहे, घराच्या प्रवेशद्वारासमोरून रस्ता किंवा जंक्शन असल्यास त्यामुळे गंभीर असे वास्तुदोष निर्माण होतात. विशेषतः ज्या इमारतींचे तोंड दक्षिण आणि पश्चिमेकडे असते, या घरांमध्ये राहणाऱ्या व्यक्तींच्या जीवनात अनंत अडचणी निर्माण होतात. आरोग्य, शिक्षण, लग्न आणि जीवनातील विविध महत्त्वाच्या टप्प्यांवर सतत गोष्टींमध्ये त्यांना अडचणी निर्माण होत राहतात. असे राहणारे सर्व सदस्य मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असतात. हे देखील त्यांच्या अस्वस्थतेचे एक कारण आहे की त्यांचे घरामध्ये प्रखर प्रकारचा वास्तुदोष आहे, ज्यामुळे त्यांची मानसिक स्थिती खराब होते, त्यांच्या जीवनातील शांतता भंग होते आणि निरुत्साही वाटायला लागते. अशा प्रकारच्या घरात राहणारे सर्व सदस्य मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असतात. चला तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये टी पॉईंटवर असणाऱ्या घरांचे 8 वास्तुदोष आणि त्याचे तोटे पाहून घेणार आहोत. तर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर शेवटपर्यंत व्हिडिओवर बनवून राहा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. वायव्य पश्चिमचा टी बिंदू म्हणजेच उत्तर पश्चिम दिशा, ही दिशा अतिशय वाईट परिणामकारक असते. त्यामुळे घरातील आणि कुटुंबातील सर्व व्यक्तींचे आर्थिक आणि मानसिक नुकसान होते. त्यांना विविध गोष्टींमध्ये आर्थिक नुकसान सोसावे लागते. अनाठायी पैशांचा ऱ्हास होतो. दक्षिण पश्चिम दिशा. दक्षिण पश्चिम दिशेच्या दरम्यान टी पॉईंटवर बांधलेल्या घरामुळे गंभीर आजार आणि अकाली मृत्यू होतो. पश्चिम दिशा. पश्चिम दिशेला जो टी पॉईंट असतो त्या ठिकाणी घर असल्यास त्या ठिकाणी विविध व्यक्तींचे विविधांगी नुकसान होते आणि जीवनामध्ये भरभराट थांबते. दक्षिण दिशा. दक्षिण दिशेला असलेल्या टी पॉईंट घरामध्ये राहणारे तरुण वाईट मार्गावर चालायला लागतात. घरातील अशा तरुणांना अंमली पदार्थांचे व्यसन लागलेले असते आणि ते वाईट कार्यात गुंतलेले असतात. त्यांना विविध वाईट व्यसने लागलेली असतात. आग्नेय दिशा. पूर्व आणि दक्षिण दरम्यान म्हणजेच दक्षिण पूर्व कोन किंवा दक्षिण दिशेच्या टी पॉईंटमध्ये घरात चोरी आणि जाळपोळ यासारख्या घटनांची भीती असते. या घरांमध्ये विविध अशुभ घटना घडतात. पूर्व दिशा. पूर्व दिशेचा टी बिंदू घर आदर आणि आरोग्यासाठी जबाबदार आहे. या ठिकाणी विविध गोष्टींची हानी सोबतच आरोग्याची हानीसुद्धा होते. ईशान्य दिशा. ईशान्य दिशेचा टी बिंदू सर्व दृष्टिकोनातून चांगला आहे आणि तो आनंद आणि समृद्धी प्रदान करतो. उत्तर दिशेचा टी पॉईंट हा अतिशय शुभ आहे. या ठिकाणी उत्तरोत्तर भरभराट होत जाते आणि पैसा तसेच महत्त्वाच्या संधी अशा प्रकारच्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांना घरातील वास्तुपुरुष प्रदान करतात. यामुळे त्यांची भरभराट होते. दक्षिण आणि टी पॉईंट. घरगुती कलह. हे घर देखील घरगुती कलहांचे कारण बनते. कुटुंब प्रमुखाला अचानक कोणत्या तरी दुर्धर आजाराने ग्रासले जाते. आर्थिक नुकसान. पैसा टिकत नाही आणि नेहमीच आर्थिक संकट निर्माण होते. नकारात्मक ऊर्जेचे घर. अशा प्रकारच्या चौकामध्ये वास्तुदोष निर्माण होतात. अशा ठिकाणी नकारात्मक ऊर्जा जास्त काम करते आणि त्रिकोणी किंवा टी आकाराच्या घरात पोहोचल्याच्या नंतर ही ऊर्जा या ठिकाणी येऊन थांबते. या ठिकाणी थांबलेली ऊर्जा ही व्यक्तीच्या जीवनामध्ये विविध अंगी नुकसानकारक असते. महिलांवर नकारात्मक परिणाम. येथे राहणाऱ्या महिला अनेकदा आजारी राहतात. मानहानी, आर्थिक नुकसान, गुडघेदुखी अशा प्रकारच्या आजारांनी आणि त्रासांनी ते त्रस्त राहतात. त्यामुळे अशा प्रकारच्या घरात राहणे किंवा वास्तुदोषांचे निवारण न करणे टाळावे.